चेन्नई एमआरटी स्टेशनवरती पोचलो आहे. चेन्नई एमआरटी स्टेशनवरती पोचून हे बघा ए सी हॉल आहे. या ए सी हॉलमध्ये आंघोळ केली आहे. 50 रुपये पर माणूस तिकीट. मग आंघोळ करून आता बाहेर पडणार इथनं. आपण काय ठरवलं आहे ते सुमो गाडी ठरवली आहे. सुमो गाडी, त्या सुमो गाडीने जाणार. इनोवा सुमोचा इनोवाचं भाडं किती आहे माहिती आहे का बाबा? इनोवा नाही, सुमो गाडी ठरवली आपण साधी. माणूस खाली वाट बघायला लागला आहे आणि इथनं आता हे आवरून सगळं पॅकिंग करून इथनं खाली जायचं फिरायला. उद्या 5 पॉईंट म्हणून सांगितल्यात. हे 4-5 नाही 3 मंदिरं आहेत नाही. 2-3 मंदिरं आहेत. एक बीच आणि एक स्नेक पार्क आणि एक म्युझियम. एवढं पहिला स्टेशन पार्थ सारथी मंदिर, जे बालाजीचा अवतार होतं ते पहिलं स्टॉप झाला. तो दुसरा स्टॉप आला आहे आपला कपालेश्वर मंदिर. कपालेश्वर म्हणजे हे शिवाचा मोठा अवतार आहे. तर ह्या मंदिराला आले. मंदिरात आज कॅमेरा वगैरे काही अलाउड नसते, तरी पण आपण शूटिंग काढत नाही. तर असू दे नसू दे, आपल्या धर्मस्थानाचा आपण आदर केला पाहिजे. हे आता लॉर्ड शिवाचं टेम्पल झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टॉप आपला होणार आहे नाश्ता सेंटर मे बी जायगा. ओके, नेक्स्ट स्टॉप अष्टलक्ष्मी मंदिरला जायचं. हाँ ये काटी अंगलियां काटूंगा कैमरा ला. अंगलियां काटना था ना. आई एम ड्राइवर. इसी भारत सारथी ನಂಗು ಸಾರಥಿ ಅದು ಆಯ್ತು. नेक्स्ट स्टॉप अष्टलक्ष्मी मंदिर. ड्रायव्हर म्हणला की पैशांची देवता म्हणजे अष्टलक्ष्मी मंदिर असं म्हणला. तर आपण या मंदिरात दर्शन घेऊया आणि आयुष्यात लई पैसे मिळवायचं फिरायचं आणि स्वतःची गाडी काढायची. यार रांडी जास्ती 4000 रुपये देत बसायचे नाही. स्वतःच्या गाडीत 5000 पेट्रोल टाकायचं, पूर्ण चेन्नई फिरायचं. 4-5 पॉईंट फिरवणार आणि 4000 घेणार. एवढं बोललो होते. मंदिरात पाय पडायला माझ्या पाठीमाग मंदिर आहे. मग सांगितलं अष्टलक्ष्मी मंदिर. मंदिर एवढं खतरनाक आहे. आत गेलतो, एकच मंदिर आहे ते आणि एका मंदिरात अष्टलक्ष्मी आहेत. म्हणजे 8 लक्ष्म्यांच्या मूर्ती आहेत. पूर्ण गोल फिरून मंदिराच्या वर खाली 4 आणि वरती 4 लक्ष्मी आहेत. असं 8 लक्ष्म्याचं एक मंदिर आहे. जबरदस्त आहे मंदिर. एक नंबर आहे बघण्याजोगं. एकच शिखर आहे आणि एका शिखरातच वरती 4 आणि खाली 4 असं 8 लक्ष्म्यांचं मंदिर आहे. तर हे दर्शन झालं. आता पुढं इथं नाश्ता करायला थांबले. इडली ओनली इडली आणि उपीट ओनली आणि उपमा पोंगल इडली आणि पोंगल आहे ओनली. पुरी आणि भाजी नाही का समजा. मग काय नाश्ता करायचं. वाह क्या सीन है. अभी अष्टलक्ष्मी मंदिर हो गया. अभी लेट्स गो टू स्नेक पार्क. उस्सू हाँ उस्सू स्नेक पार्क. नाउ वी आर इन चेन्नई स्नेक पार्क. कोपऱ्यात आहे दिसते का डोळा? साप बघायला नाही बघा. आम्ही साप बघायला आम्ही पण सापच आहे. साप बघायला गोंडस आहे तिथं आत कोपऱ्यात आहे. गोंडस आहे गोंडस. हे रांडेजानं बाहेर या इकडं बघायला आलं. रांडे तुम्हाला पैसे देऊन आले.
हे मन्यार 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 कॉमन कर दोन आहे, दोन आत एक आहे. सगळ्यात विचार घेऊ दिशावर आता इथं आलो दुसऱ्या स्टॉपवरती साईबाबा मंदिरला. चपला काढले दाट साईबाबा मंदिरला जायचं आणि इथंच महाप्रसाद आहे म्हणा. हा आपला नेक्स्ट पार्ट आहे चेन्नई आर्ट म्युझियम. आता इथं आर्ट जाणार आहे. म्युझियम मध्ये तू फोटो काढला बसून बसून काढला होता म्हणून अरे काढतो दम की जरा ब्लॉग तर करतो की नको. ब्लॉग नाही मग फोटो मग त्या नुसतं फोटो 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 ब्लॉग कॉल करणार. तर आतलं सगळं बघायचं आहे. इथं बाहेर डायनासोर फिनासोर आवडतं बघा. 2 प्रकारचे डायनासोर आहेत. त्या आर्ट म्युझियममध्ये काय काय जाऊन बघायचं आहे. हे बंद झालेलं असलं तर बोंब आहे. मागं 2 वर्ष मी आलो तर त्यावेळी हे बंद होतं म्हणून आता मी बघूनच जाणार आहे. हे आर्ट गॅलरी ते बघून सगळ्या मूर्त्या फुर्त्या आणि ते काय काय हाडाचं सापडलं, कासवाचं सापडलं, माशाचं काय हे सगळं बघून सगळे वैतागून कशी बसल्यात बघा. हे बघा ज्यावर आमचा कसा बसला कसा बसला एकच खोल्या बघितल्या बाहेर आल्या सगळी वैतागल्यात. आता म्हणायला सगळे समुद्रात चला हे 26 खोल्या फिरायला वाटतं 20 रुपये तिकीट काढली. इथं 15 रुपये ना 15 रुपये तिकीट काढले. हे एक खोली फिरून चपलायचे चला घरला म्हणला तुझा. घरला नाही समुद्रावर चला म्हणला तुझा. विमान खाली जाते इथं झोपते मग फिरूया की चला झोपूया इथं. देव आमचं काय सुट्टीची ना आत फिरायला लागले. मी 20 रुपये दिले मी सगळं फिरणार. याचं काय कळतच नाही. सगळ्यांना काय राहत नाही जीव माणूस सगळ्यांपेक्षा दिलदार माणूस आहे त्यामुळे सगळ्यांसंगत राहत नाही. कसला दिलदार माणूस आहे तर सगळ्यांसंगत राहायला पाहिजे. तिथं आलतो लाईट हाऊसला बघा. ड्रायव्हरला पण इथेच बोलवून बसलो. लाईट हाऊसला आलतो वगैरे. लाईट हाऊसला सोमवारी सुट्टी असते. बोंब झाली सही. लाईट हाऊस बघून समुद्रात जाऊया म्हटलं. आता याला इथं जवळ बोलून घेतलं. इथं समोरच समुद्र आहे. इथं समुद्रात जाणार आहे. कॅमेराची बॅटरी पण संपत आल्या. दुसरी बॅटरी घ्यायची आहे. कपडे बदलायचे आणि समुद्रात जायचं आहे. तर चला समुद्रात जाऊया आपण. आपण जायचं आहे कुठे वेल्लोरला. सगळ्यात मोठं चॅलेंज असं आहे की जेवण माझं तर सगळ्यात पहिला आहे वाद आहे जेवणाचं. पहिला जेवण कुठे मिळते ते बघायचं आहे. त्याच्यानंतर वाद आहे आपल्याला माहितच आहे ना त्याचं वाद आहे. काय नाही मिळालं तरी चालेल.
मुन्ना झुंड में जोर आता है आपल्याला हे आता है. कोणाचं काय वांद तर कोणाचं काय वांद. इसको चकना दे रे, चकना दे. एक सोडा बाटली 180 बस गेला. चकना मिले तो मेरे को चीज मिले. हे प्रभू चहावर घेतलेला काय खायला घेतलेला खायला स्नॅक काय तर घे घेतला ज्यावर म्हणलं चिप्स आहे चालते घे घेतला फोडला पाणी वाटली का अरे मी बाकी त्या आम्हाला मोठी बाटली घेतला मग मी मिडियम साईजची बाटली घेतला मला एक त्याला पोरेल म्हणून मी घेतलो मग मला काय पोरलं नाही ज्यावर बाटली घेऊ पाण्याची ठीक आहे तो पण त्या वाटे गेले तो पुढचा एक फुकट चंबो अहो फुकट चंबो आपल्या याच्यात अजून आपली अजून आपलं आवडलेलं आहे दारू घेतलाय तर त्याला पाणी नाही त्याच्या संगत आमच्याकडे ते पाणी दे की तो सांगतो दुसरा बस बस काय आवडून बघा कोणाची काय वांदी तर कोणाची काय वांदी. आता आपण पहिला भेटलो पर्सनल मॅटर आहे. डोंट डिस्टर्ब इन पर्सनल मॅटर. आपला काय पर्सनल मॅटर नाही आपला सगळा जनरल मॅटर आहे. पहिला राहायची सोय करायची राहायची पण आमचा सगळा पर्सनल मॅटर सगळे मरीन ड्रायव्हर सोडून आलेला आहे. राहायची सोय पहिला करायची. राहायची सोय पण आपली गोल्डन टेम्पल मध्ये याच्या वेटिंग हॉल मध्ये करायची व्यवस्था विचार चालू आहे. म्हणजे जरा चीप प्राइस मध्ये ट्रिप नाही होणार नक्की होणार. बाय 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 बाय. गुड नाईट. रूम केली वेल्लोरमध्ये येऊन आता रूम करून परत बाहेर जेवायला. वाजलेत किती 10:30 वाजलेत. 10:30 वाजल्यात. आता जेवायला जेवण कुठे मिळते बघा. रिक्षावाल्याचं भागवलं पैसे. आता चला जेवायला. 2 वर्षापूर्वी जिथं येऊन जेवलेलो ज्या टेबलवर बसून जेवलेलो ज्या ठिकाणी बसून जेवलेलो त्याच ठिकाणी आज पण येऊन जेवलो. फक्त गोळ एवढा झाला की उशीर झाला. राहायला वेटिंग हॉलमध्ये आम्हाला पाहिजे होतं स्टेला रात्री झोपायला. त्या रिक्षावाल्यांना मांजरी टोचला गंडवला. त्यांना गंडवला आणि रूमवर रूम केली आम्ही. बिनकामाची रूम केली. इथं सगळी व्यवस्था आहे गोल्डन टेम्पलमध्ये तरी पण तिथं रूम केली. का तर त्या रिक्षावाल्याला आम्हाला गंडवला. थांबवलं नाही रिक्षा इथं बंद हो गया वो ऐसा सब नाही होता इधर म्हणून घेऊन गेला आम्हाला तिथं बोंबा बोंब झाली. ठीक आहे त्यांना आम्हाला गंडा लावला तर त्याला कुठेतरी गंडा बसणार आहे. ते फायनल आहे. कर्मानं तो मरणार आहे. इथं जेवण इथं खतरनाक होतं. 2 वर्षापूर्वी मी इथं येऊन जेवलेलो आणि ह्याच टेबलावर बसून जेवलेलो. सिद्धार्थ कुरोरा म्हणते असणार आहे त्याच्या लक्षात असते सगळं. सिद्ध्या बघायला लायचं तर सांग मला लवड्या इथे बसून जेवलेलो आपण.